भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त हिंगोली भारतीय जनता पक्षातर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. पंतप्रधान असूनही त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणतेच सत्कार सोहळे हारतुरे न वापरता रक्तदानासारखे एक सामाजिक उपक्रम राबवून भारतीय जनता पक्षाने एक आगळा वेगळा संदेश दिला. भारतीय जनता पक्षानं मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आधी स्वच्छता अभियान राबवलं, त्यानंतर रक्तदान शिबिराचं आयोजन भारतीय जनता पक्ष कार्यालयात करण्यात आलं. याविषयी भाजपाचे नेते फुलाजी शिंदे यांनी माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जन्मदिवसानिमित्त आम्ही प्रथमतः भारतीय जनता पार्टीच्या हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही जलेश्वर मंदिरामध्ये जाऊन स्वच्छता अभियान केलेलं आहे. त्यानंतर जिल्ह्याच्या वतीनंच या ठिकाणी रक्तदान शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे. आताच रक्तदान शिबिराचं या ठिकाणी जे काही रक्तदाते आहेत यांनी रक्तदान करायला सुरुवात केलेली आहे. अत्यंत या देशामध्ये सन्माननीय मोदी साहेबांचा वाढदिवस जसा देशात साजरा होतो तसं हिंगोली जिल्ह्यातसुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते साजरा करत आहोत. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व पुरुषांनी आपलं रक्तदान देऊन सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदान शिबिराचं उद्घाटन हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते झालं. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष घुगे, माजी जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे, भाजपा युवा मोर्चा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वडकुते, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय धाकतोडे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.